प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती अंगेले येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 एप्रिल 2026 शनिवार। मी तुला धरून ठेवीन, पिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला बल देईन, होय मी तुला मदत करीन, माझ्या धार्मिक उजव्या हाताने मी तुला धरून ठेवीन। येसाया 41 अध्याय 10 वचन। परमेश्वर आपल्याला धरून ठेवणारा आहे, तो आपला हात धरतो आणि आपल्याला पुढे नेतो। तो आपल्याला आधार देताना आपल्या धार्मिक उजव्या हाताने आपल्याला प्रेमाने मार्गदर्शन करतो। गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याने आपला हात धरून आपल्याला मार्गदर्शन केले आहे। कोण आपल्याला त्याच्या हातातून हिसकावून घेऊ शकतो? कोण त्यांच्या पकडीपासून दूर करू शकतो? जेव्हा तो आपला हात धरतो तेव्हा आपल्या हृदयात समाधान आणि प्रोत्साहन भरते आणि आपल्या आत्म्यात आनंद भरतो। राजा दावीद आपल्या अनुभवातून म्हणतो, तो माझ्या आत्म्याला ताजेतवाने करतो, आपल्या नावासाठी तो मला धार्मिकतेच्या मार्गाने नेतो। स्तोत्र 23:3 वचन। परमेश्वराचा उजवा हात तुम्हाला धरून आहे या सत्यावर मनन करा। तो वचन देतो, जेव्हा तू पाण्यातून जाशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन, नेगामधून ग्लास तरी त्या तुला बुडवणार नाहीत, जेव्हा तू अग्नीतून चालशील तेव्हा तू जळणार नाहीस। येसाया 43 अध्याय 2 वचन। येथे प्रभू फक्त हात असे म्हणत नाही, तर उजवा हात असे म्हणतो। उजवा हात विशेष आणि सामर्थ्यवान असतो। विवाह समारंभात वधूचा उजव्या हात वराच्या उजव्या हातात दिला जातो। परमेश्वर आपल्या आत्म्याच्या वर आहे आणि तो आपल्याला आपल्या उजव्या हाताने धरून ठेवतो। येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर स्वर्गात गेला तेव्हा तो पित्याच्या डाव्या नव्हे तर उजव्या हाताला बसला। त्याचप्रमाणे आपणही विजय मिळवून स्वर्गीय राज्यात प्रवेश केला तर आपण ख्रिस्ताबरोबर गौरवात बसू। प्रभू म्हणतो, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या सिंहासनावर माझ्याबरोबर बसवण्याची परवानगी देईन, जसे मी ही विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांची सिंहासनावर बसलो। प्रकटीकरण 3 अध्याय 21 वचन। प्रभूचा हात शक्तिशाली आहे, योग्य वेळी तो तुम्हाला उचलून धरेल, म्हणून नेहमी त्यांची सामर्थ्यशाली हाताखाली राहा। त्या सामर्थ्यशाली हातामध्ये विश्रांती द्या, जे दररोज आणि प्रत्येक परिस्थितीत आपले रक्षण करतात। मग कोणतेही वाईट तुमच्या जवळ येणार नाही। प्रभू पुन्हा म्हणतो, पिऊ नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला बल देईन, होय मी तुला मदत करीन, माझ्या धार्मिक उजव्या हाताने मी तुला धरून ठेवीन। येसाया 41 अध्याय 10 वचन। देवाचे मुलांनो, संकटाचे काळात आपण त्याला हाक मारली तेव्हा त्याने आपला हात पुढे करून आपल्याला उचलून घेतले नाही काय? ध्यानासाठी वचन पहा, मी तुला माझ्या हाताची तलवार कोरले आहे, तुझ्या भीती सदैव माझ्या समोर आहेत। येसाया 49 अध्याय 16 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 2 सामुएल 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय, संध्याकाळ लूक 14 अध्याय 25 वचन से 35 वचन। धन्यवाद वचन।